देशानं पाहिली. महाराष्ट्रामध्ये आदिवासी पाड्यांवर, आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये, आदिवासींच्या संदर्भात जो अन्याय सुरू आहे हे महाराष्ट्रात वर्षानुवर्ष सुरू आहे. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुठे असेल तर तो आदिवासींच्या विकास निधीमध्ये सुरू आहे. मैलोनमैल पायपीट करून मुलांना शाळेत जावं लागत आहे. आश्रमशाळांमध्ये बघितलं असेल सर्पदंशाने मुली मरतायत. आश्रमशाळेमध्ये आपण पाहिलं असेल निकृष्ट दर्जाचं त्यांना भोजन दिलं जातं. 13 शिट्या घेऊन वाटाणा शिजत नाही या सरकारचा, आणि त्याच्यावरती कोणी आवाज उठवला की त्या शिक्षिकेला निलंबित करायचं. गेल्या काही काळापासून, दिवसापासून, मला वाटतं 17 ते 18 दिवस झाले पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या फीचा, स्कॉलरशिपचा विषय आहे. अशा वेळेला जर राहुल गांधी या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी त्या भूमिकेतून सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि सरकारनं त्या संदर्भात त्यांच्या कामात सुधारणा करणं गरजेचं आहे. तर तुम्ही अगोदर या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर आवाज उठवला होता आदिवासीच्या संदर्भात. आता एक न्यायमूर्ती आहेत प्रसन्न वारे, त्यांनी देखील असं म्हटलंय की तुम्ही कुंभमेळ्याला एवढा मोठा निधी देतात, मार्गिकांना एवढा मोठा निधी देतात, तर इकडे 0.% जरी निधी दिला असं तर महाराष्ट्र. न्यायमूर्ती वराळे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. महाराष्ट्रातूनच ते पुढे गेलेले आहेत सुप्रीम कोर्टापर्यंत, आणि महाराष्ट्रातल्या परिस्थितीची जाणीव त्यांना आहे असं मला दिसतं आहे. कुंभमेळ्यामध्ये आत्ता 38,000 कोटीचं बजेट केलं, ते 45 आणि शेवटी ते 75,000 कोटीपर्यंत जाईल. या 75,000 कोटीतले प्रत्यक्ष किती पैसे नाशिक शहरात कुंभमेळ्यासाठी खर्च होतील हे संशयास्पद आहे. कारण आत्ताच हजारो कोटी रुपये ठेकेदारांच्या माध्यमातून त्याचं गबन केलेलं आहे, हे स्पष्ट दिसत आहे. नाशिकचे खड्डे असतील, नाशिकचा विकास असेल, नाशिकचे रस्ते असतील, इतर अनेक गोष्टी आहेत, कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. ही सगळे मंत्री आणि भाजपचे आमदार आणि त्यांचे ठेकेदार आपापसात वाटून घेताना दिसत आहेत. एका प्रकरणात मंत्र्यांच्या जावयानेच एका दिवसात 27 कोटी रुपयाचं कमिशन घेतलं आहे. हे मी आतापर्यंत 3 ते 4 वेळा सांगितलं आहे. असं आहे की आता ते कुंभमेळा मंत्र्यांना विचारा. चौधरी नावाचे जे जावई आहेत त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या पद्धतीनं 3 लोकांना दिलं. मूळ काम आहे 72 कोटी रुपयाचं, तेच काम दुसऱ्या कंपनीला दिलेलं आहे 45 ते 50 कोटी रुपयांना. परत त्याच कंपनीनं तेच काम दिलं आहे साधारण 30 कोटी रुपयाला. म्हणजे 30 कोटीत काम होऊ शकतं, पण मूळ टेंडर जे आहे ते 70-75 कोटीला देऊन त्यातले जे मधली जी गॅप आहे कमिशनची ती त्या मंत्र्यांच्या जावयानं घेतली 27 कोटी रुपये. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, तर जस्टिस प्रसन्न वराळे जे सांगतायत यातला 1% जरी खर्च झाला असता शालेय शिक्षणावर, शाळांवर, तर चांगल्या पद्धतीनं मराठी शाळा उभ्या राहिल्या असत्या, आदिवासी पाड्यांवरती शाळा उभ्या राहिल्या असत्या, विहिरी उभ्या राहिल्या असत्या, रुग्णालय उभी राहिली असती. विधान करतात पण प्रत्यक्ष त्यांच्या आदेशामध्ये किंवा हे खरं आहे. चंद्रचूड यांच्या बाबतीत तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्यांनी सर्व काही शिवसेनेचं म्हणजे आमचं बरोबर आहे, आमच्यावर अन्याय झालाय, बरं राज्यपाल चुकले, आमच्याच पक्षाचा प्रतोद शिवसेनेचा, बरं का, हाच योग्य आहे. भरत गोगावले हे बेकायदेशीर प्रतोद आहेत, पण निर्णय आमच्या विरोधामध्ये दिला, न्याय दिला नाही, पूर्ण न्याय देत नाही. नुसतं बोलू नका, आपण ज्या न्याय असणार बसलेला तिथून आदेश द्या. तुम्हाला त्यासाठी बसवलेलं आहे. काल महायुतीची समन्वय बैठक झाली आहे, तुम्ही कसं पाहता त्याकडे? त्यात काही म्हणजे निधी वाटपासंदर्भातले विषय सोडवले? मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करतायत. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील,
महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतंय. मी हे सातत्याने सांगतोय. युपीए किंवा महायुतीमध्ये तुम्ही असताना तुमच्या पक्षाच्या वाट्याला राज्यपाल पद मिळालं, लोकसभा अध्यक्ष पद मिळालं. आता त्या पद्धतीने सध्याच्या महाराष्ट्रातील एनडीएच्या घटक पक्षांना एनसीपी किंवा शिंदे गटाला देखील कुठलंही राज्यपाल पद किंवा केंद्रात इतर लाभ मिळताना पाहायला मिळेल. नाही, पण मला असं कोणीतरी सांगितलं की त्यांना 4 देशांतलं हाय कमिशनर पद मिळत आहे, अँबॅसेडर. म्हणजे ते 4 देशामध्ये राज्यपाल पद मिळणार नाहीच त्यांना, पण हाय कमिशनर म्हणून, राजदूत म्हणून त्यांच्या पक्षाला 4 जागा देत आहेत. मोठा पक्ष आहे, एवढा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. अगदी प्रेसिडेंट ट्रम्पपर्यंत त्यांचं वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो, आमचाही पक्ष फोडतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना, त्यांच्या पक्षाला, शिंदे गटाला 4 राजदूत पद, राज्यपाल नाही, राजदूत पद. हे यांचे सगळे पैसे परदेशात आहेत ना, त्याच्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी, प्रॉपर्टी परदेशातला सांभाळण्यासाठी